आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोणत्याच माणसाला पाठवलं नव्हतं। अहो मलाही अगोदर त्याच्यावर संशय आला म्हणून मी त्याची चौकशी केली। तर तो मला म्हटला की मी ही आनंदी ज्या लग्नात चालली आहे ना, मी त्या लग्नातून आलो आणि मी हे सगळं आनंदीला विचारलं तेव्हा आनंदी ही बोलली की हे सगळं खरं आहे। आता काय करायचं आपण? कुठे शोधायचं आनंदीला? जानू जानू रिलॅक्स, डोकं शांत ठेवून विचार करूया। मला सांगा, तो माणूस आनंदीला घेऊन कोणत्या दिशेने गेला होता? सॉरी भाऊ, नाही सांगता येणार मला, कारण मी जेव्हा आनंदीला त्या व्यक्तीकडे सोपवलं ना तेव्हा माझं जे खोळंबलेले गिराईक होतं ना, मी त्यांना चहा देण्यात गुंग झालो आणि मग मी पाहिलंच नाही की ती कोणत्या दिशेला गेली आणि तो व्यक्ती तिला कुठे घेऊन गेला। सॉरी हा। जर का तो आनंदीला बाईकवरून घेऊन गेला असेल ना, तर जानू कारने त्याचा पाठलाग करणं फारसं कठीण नाही। फक्त तो कोणत्या दिशेने गेला हे कळायला हवं। लवकर करायला हवं। 1 वाजायच्या मुहूर्ताच्या आत आनंदीला तिथे पोहोचवायचं आहे। थँक्यू दादा, आनंदी सापडली तर मला पण कळवा। हो नक्की। हे देवा, आनंदी सुखरूप असू दे रे बाबा। छान, चल लवकर, आनंदी फार लांब गेली नसेल। यशा, सिद्धूचा कॉल आलाय। लाऊडस्पीकर ठेव। हा सिद्धू बोल। हॅलो, हा सापडली आनंदी? नाही अरे, म्हणजे आम्ही त्या दुकानात गेलो होतो पण आनंदी तिथे नव्हती। पण ऐक, तू काळजी करू नकोस, ती सापडेल, आम्ही शोधतोय तिला। असं कसं शक्य आहे यार? तिथून कुठे गेली असली? अरे ऍक्च्युली तो दुकानदार असं सांगत होता की तिला तिथून कोणीतरी घेऊन गेलंय। हो सिद्धू, ऐक, तू अजिबात काळजी करू नकोस। हे बघ, आनंदी इथेच कुठेतरी असेल, फार लांब गेली नसेल ती। आम्ही शोधतोच आहोत तिला आणि तिला घरी परत आणल्याशिवाय आम्ही सुद्धा घरी येणार नाही। अच्छा ऐका ना, मी कोणाला तरी पाठवू का मदतीसाठी? नाही नाही नको, जर मदत लागली तर मी सांगते तुला, पण आता आम्ही तिला शोधतो आधी। ठेवते आता फोन। ठीक आहे। काका, इकडे कुठे? आपण तर फ्रेंडच्या घरी जाणार आहोत ना। तुम्ही इकडे का आणलायत गाडी? सांगा ना। ए, किती बडबड करतेस? थांब ना जरा, मला एका अर्जंट कॉलवर बोलायचंय। तू थांब इथेच। मॅडम, तुमचं काम झालंय बरं का। त्या मुलीला एका वेगळ्या ठिकाणी घेऊन आलोय, म्हणजे जोपर्यंत तुमचा फोन येत नाही ना तोपर्यंत मी इकडून हलत नाही बरं का। ठीक आहे मॅडम। चल बागेत जाऊया। काका, काळजी नको करूस, तुझी भावना आहे इकडेच येणार आहे। चल। काका, तुम्ही मला तुमचा फोन द्याल का? मला फोन करायचा आहे। अगं, अगोदरच बॅटरी डाऊन आहे आणि तुझी भावनाही फोन करणार आहे ना, मग आपण असं सारखं सारखं फोन करत बसलो तर भावना आईचा फोन कसा येईल? ठीक आहे, चल आपण जाऊयात।
अगं चल ना, थांबली कायस? अगं चल, कशाला थांबलीस? ते हा घे आता ते आणि चल पटापट. आनंदी, आनंदी. शानू, तू इथेच थांब. बघ आनंदी इथे कुठे दिसते का? मी त्या साईडला बघतो. ताई ऐका ना, तुम्ही इथून एका लहान मुलीला जाताना बघितलंयत का? हो, मी तिला पाहिलंय. तिचं पायला दुखापत झालीये का? हो, तिच्या पायाला दुखापत झाली आणि तिने येलो कलरचा ड्रेस घातलाय. हो, तिला मी बघितलंय. तो माणूस तिला घेऊन गेलाय त्या दिशेने. त्या दिशेने? जयंत, जयंत, ह्या मुलीने बघितलंय आनंदीला. ती म्हणते या दिशेने घेऊन गेलाय तो माणूस तिला. ओके. चल ना. जानू मावशी, आनंदी, बाळा ठीक आहेस ना तू? काही झालं नाही ना तुला? जानू, जयंत, ये सोड मला. आनंदीला किडनॅप करायला कोणी सांगितलं होतं? सांग, नाही तर पोलिसांना सांगेन. जयंत, तू ठीक आहेस? काही झालं नाही ना तुला? लक्ष्मी निवास